मनसे नेता संदीप देशपांडे यांनी एक ट्विट केलेलं आहे की मुंबईचा महापौर हा मराठीच होईल. खानांची भीती दाखवून महायुती जे आहे ते वोटिंग म्हणजे एकूणच मतदान जे आहे ते वेगळं करण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप केला संदीप देशपांडे यांनी. आपण थेट संदीप देशपांडे यांच्याशीच बोलणार आहोत. सर, काय सांगाल की तुम्ही ट्विटमध्ये म्हटलंय की मुंबईचा महापौर जो आहे तो मराठीच होईल. संपूर्ण ट्विटचा आशय जर बघितलं तर तुम्ही असं म्हटलं की खानाची भीती दाखवून भैया आणि गुज्जू महापौर करण्याचा कट महायुतीचा आहे. निश्चितपणे तुम्ही जर बघितलं भारतीय जनता पक्षाचा इतिहास मुंबई महापालिकेतला तर 2017 झाली. त्यांचे विनोद काय मिश्रा का शर्मा काय नाव त्यांचं ते होते. काय पक्ष नेतेपद त्यांच्याकडे होतं महापालिकेचं. त्याच्या आधी मनोज कोटक होते, दिलीप पटेल होते. मला असं वाटतं कोण आहेत म्हणजे यांना मराठी माणूस सापडतच नाही का? मराठी माणसाला किंमत नाही आहे का यांच्या? मग खानांची भीती दाखवायची की बघा मुसलमान महापौर होईल असंच भीती दाखवायची आणि आपल्याला पाहिजे ते भैये गुजराती महापौर म्हणून बसवायचे. हा कारस्थान आहे आणि हे मराठी जनतेने ओळखलेलं आहे. त्यामुळे या कारस्थानाला यापुढे बळी पडणार नाही. तुम्ही तुमच्या ट्विटमध्ये असंही म्हणता की खानांची भीती दाखवायची आणि गुज्जू आणि भैया त्यांना पदं द्यायची असं तुम्ही म्हटलंय. मग खानांची भीती फक्त महायुतीला की जनतेला दाखवली जाते? जनतेला दाखवली जाते जी, पण त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की आम्ही हिंदू आहोत. आज जेव्हा रजा अकादमीचा मोर्चा आला किंवा मशिदीवरच्या अनधिकृत भोंग्यांचा विषय होता, मनसे रस्त्यावर उतरली ना का भारतीय जनता पक्षाचे दांडुकेवाले उतरले रस्त्यावर? मनसेच उतरली. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींनी हिंदुत्व काय आणि या गोष्टी भारतीय जनता पक्षाकडनं शिकण्याची आम्हाला गरज नाही आहे. याच्यावर उत्तर देताना मुंबईचे भाजपचे अध्यक्ष म्हणतात की तुमच्या ज्या ट्विटचा आशय ठेवून की भाषा म्हणजे मनसेकडे विकास कामं उरली नाही आहेत, विकास कामावरती ते बोलत नाहीत आणि त्याच्यामुळेच ते भाषावाद जो आहे त्याच्यामध्ये पडतात. मग ह्यांच्याकडे काय विकास कामं उरली आहेत म्हणून हे हिंदू आणि मुस्लिम करतायत? तुमच्याकडे विकास कामं तर विकास कामं दाखवा. हिंदू आणि आज एवढा ट्रॅफिक होतोय त्याच्यावर उत्तर आहे का भारतीय जनता पक्षाचं? आज हॉस्पिटलची एवढी दुरवस्था आहे महानगरपालिकेच्या, त्याच्यावर उत्तर आहे का भारतीय जनता पक्षाचं? आज रस्त्यांमध्ये एवढे खड्डे त्याच्यावर उत्तर आहे का भारतीय जनता पक्षाचं? मुंबईची तुंबई होते त्याच्यावर उत्तर आहे का भारतीय जनता पक्षाचं? मग त्याच्यावर तुम्ही बोला. तुम्ही कशाला खान हिंदू मुसलमान करताय? या प्रश्नाचं उत्तर अमित साठम यांनी द्यावं. सर, दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्यावेळेस भाजपचा एक कार्यक्रम होता त्याच्यामध्ये त्यांनी मुंबईमधल्या कार्यक्रमात म्हणाले की महापौर जो आहे मुंबईचा तो महायुतीचाच होईल, कोणी आमच्या सोबत येऊ किंवा न येऊ. हा थेट इशारा कोणाला दिला असं वाटतं? मला असं वाटतं मुंबईचा महापौर कोण होणार हे महाराष्ट्राची मुंबईतली मराठी जनता ठरवेल. बाकी कॉन्फिडेंटली बोलायचा विषय आहे तर मला असं वाटतं त्याचं ट्रेनिंग हे माळगी प्रबोधिनीमध्ये मिळतं. सर, दुसरीकडे आज राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पुन्हा एकदा वोट चोरी संदर्भात त्यांनी उदाहरणं सादर केली आणि त्यांनी एक अक्षरशः प्रेझेंटेशन दिलं. जसं राज ठाकरेंचा तो व्हिडिओ चालवायचे ते लावा रे तो व्हिडिओ, तशाच प्रकारे आता राहुल गांधीने सुद्धा जो आहे तो एक PPT प्रेझेंटेशन करतात. जे लोक ज्यांची मतं जी आहेत ती चोरी जातात त्यांना समोर त्यांचं भाषण केलं जातं. कसं बघता याकडे? एका काळी ज्या पद्धतीचे पुरावे आणि ज्या पद्धतीचं सादरीकरण राहुल गांधींनी केलं हे खरोखर कौतुकास्पद आहे. ज्या पद्धतीचा रिसर्च त्यांनी या सगळ्या गोष्टीचा केला आणि ह्याच्यातनं एक मात्र सिद्ध होतं की निवडणूक आयोगाला कीड लागलेली आहे. निवडणूक आयोग हा किडलेला आहे. त्याची साफसफाई करणं आवश्यक आहे आणि निवडणूक आयोगाला हे गरजेचं आहे की त्यांना हे सिद्ध करावं लागेल की ते सरकारसोबत नाही तर या देशाच्या जनतेसोबत आहेत. सर, मग आता राज ठाकरेंचा लावा रे तो व्हिडिओ पुन्हा एकदा या निवडणुकीत पाहायला मिळेल का? कारण जे आहे 3-4 महिन्यात निवड चालू होती, अजून सुरू व्हायचं आहे. आल्यावर बऱ्याच गोष्टी समोर येतील. सर, बाळा नांदगावकर असो किंवा एकूणच मनसेचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी सुद्धा महाराष्ट्रातल्या निवडणूक आयोग त्यांची भेट घेतली होती. तुमचं याबाबत काय काय म्हणणं असेल? निश्चित, काल मी पण स्वतः होतो नांदगावकर साहेबांबरोबर. आम्ही शिष्टमंडळ गेलो होतं. त्यावेळेला आम्ही त्यांना सांगितलं की अपडेटेड मतदार यादी जोपर्यंत तो डेटा तुम्ही आम्हाला देत नाही तोपर्यंत कोणाची बोगस नावं ॲड झाली आहेत का, कोणाची जाणीवपूर्वक डिलिशन झालं आहे का हे कळणार नाही ना. त्यामुळे तो ऑफिशियल डेटा हा निवडणूक आयोगाने शेअर केला पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही काल त्यांच्याकडे केलेली. सर, शेवटचा प्रश्न. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याचा जो काही अवमान झालेला आहे त्या प्रकरणात पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलेला आहे.
स्वतः गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज त्या ठिकाणाची पाहणी केली. मात्र बऱ्याच ठिकाणी असं आढळून येतं की CCTV कॅमेरे जे आहेत ते तिथे, कारण तुम्ही तिथे बऱ्याचदा असता, तुम्ही वॉकिंग करता तिथे, आणि तो परिसर सुरक्षित आहे असं तुम्हाला वाटतं का? कारण तुमच्यावरती पण त्याच ठिकाणी अटॅक झाला होता. नाही, मुळात तिथे CCTV कॅमेरे चालू असणं गरजेचं आहे. मला असं वाटतं माझ्यावर जेव्हा हल्ला झाला होता त्यावेळेला CCTV कॅमेरे बंद होते तिथले. पण तेव्हा सुद्धा म्हटलं होतं की CCTV कॅमेरे लावू म्हणून. नाही, CCTV आहेत तिथे, तुम्ही जर बघितलं तर पण ते कॅमेरे बंद असतात, वर्किंग कंडिशनमध्ये नाही आहेत. त्या वर्किंग कंडिशनमध्ये ते राहिले पाहिजेत. शेवट शिवाजी पार्क हा मुंबईतला एक महत्त्वाचा परिसर आहे. तिथलेच जर तुम्ही CCTV कॅमेरे नीट लावणार नसाल, नीट काम करणार नसतील, तर मुंबईची काय अवस्था असेल हा विचार केलेला बरा. धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपल्यासोबत होते मनसे नेता संदीप देशपांडे, ज्यांनी म्हटलंय की ज्या पद्धतीने पुतळ्याचा जो काही अवमान झाला त्या ठिकाणी CCTV कॅमेरे जर सुरू असते तर कदाचित हा प्रकार घडला नसता, किंवा जर घडलेला प्रकार आहे त्या संदर्भातले जे आरोपी आहेत ज्यांनी हा प्रकार घडवला त्यांना लवकर पकडता आलं असतं. व्हिडिओ जर्नलिस्ट ललित सह ज्योत्स्ना गंगणे, जय महाराष्ट्र, मुंबई.